निश्चितच एकनाथ शिंदे साहेब काल आलेले तर आपणही पाहिले असेल की त्यांना आताही बोलायला थोडा त्रास होतोय। आज दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत शिंदे साहेब वर्षा निवासस्थानी येणार आहेत। त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची, शिंदे साहेबांची, देवेंद्र फडणवीस साहेबांची, अजितदादांची बैठक होण्याची शक्यता आहे। आता उशीर नको, तातडीने निर्णय घेण्याची ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। म्हणून ती एक बैठक होईल। दुसरी बैठक जी आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा होणार आहे असं माहिती आहे। दिल्लीहून अमित शहाशी त्यांची प्रेस कॉन्फरन्सवर या तिन्ही नेत्यांची सुद्धा संवाद साधला जाणार आहे अशी एक माहिती आहे। त्यानंतर त्यांचे पक्ष निरीक्षक हे मुंबईमध्ये येतील, गटनेत्याची निवड होईल। हा सगळा प्रोग्राम मला वाटतं आपल्या माध्यमातूनच कळालेला आहे। म्हणून हे सर्व आता स्पीड या सत्ता स्थापनेसाठी सर्वच पक्षांची सुरू आहे। म्हणून आज शिंदे साहेबांची आणि वरिष्ठ नेत्यांची म्हणजे देवेंद्रजी आणि अजितदादांची बैठक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आजच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये जुन्या ज्येष्ठ मंत्र्यांसह काही नवीन चेहरे देखील आम्हाला पाहायला मिळणार आहेत का? कारण अनेक नवीन चेहऱ्यांची देखील जोरदार चर्चा आहे आणि काही मंत्र्यांना डचू देखील दिला जाणार आहे त्यांच्या कामाच्या। या सर्व बाबी ज्या आहेत, मंत्रिमंडळ स्थापन करताना कोणते मंत्री असावेत, कुणाला कोणतं खातं द्यावं, कुणाचा समावेश करावा नाही करावा, याचा सर्व निर्णय या त्या पक्षाचे नेते हे घेणार आहेत। म्हणून शिवसेनेचे कोण मंत्री असले पाहिजे किंवा भाजपचे कोणते असले पाहिजे किंवा राष्ट्रवादीचे कोणते असले पाहिजे हा त्यांचा पक्षाचा प्रश्न आहे आणि हे ठरवण्याचा अधिकार त्या नेत्याला असल्यामुळे योग्य वेळी त्या नावाची घोषणा केली जाईल। दिल्लीच्या बैठकीत खरी परिस्थिती काय? खरंच शिंदेंना कुठलं पद घ्यायचं नाहीये? एक निश्चित आहे, शिंदे साहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं, कोणतं घेऊ नये याबद्दल आम्ही त्यांना कोणी सल्ला दिलेला नाही। त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील। पक्षप्रमुख म्हणून, आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे। म्हणून शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे। म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात आहे।